session. In this session, we are going to do the nuances and I will provide you the notes. See, these are the nuances. They are very, very important. And so I have made the separate video for that. See the word distant. Distant जब होता है distant, okay, so it is an adjective. त्याचा अर्थ होतो दुरावा, ओके, आणि डिस्टन्स म्हणजे दूर, ओके, वो है नाउन. डिस्टेंस दैट इज अ स्पेस बिटवीन टू पॉइंट्स, अंतर जिसे कह सकते हैं, अंतर. यस. नाउ इफ यू विल रीड द सेंटेंसेस यू विल कम टू नो द डिफरेंस. कीप डिस्टेंस, अंतर ठेवा. वी आर ट्राइंग टू नैरो द डिस्टेंस, हम अंतर कम करने की कोशिश कर रहे हैं. डिस्टेंट, दिस रेफर्स टू द फिजिकल, लॉजिकल, मेंटल डिस्टेंस. दुरावा, ही इज माई डिस्टेंट रिलेटिव, ओके, यानी वो दूर के मेरे रिश्तेदार है. आफ्टर द हॉट आर्ग्युमेंट वी हॅव बिकम डिस्टंट, म्हणजे आमच्यात दुरावा निर्माण झालेला आहे. वी कीप ईच अदर ॲट डिस्टन्स, आणि म्हणून आम्ही एकमेकांपासून अंतर ठेवतो किंवा आम्ही एकमेकांना अंतरावर ठेवतो, दूर रहते हैं हम. द नेक्स्ट व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, मेनी पीपल कन्फ्यूज इन बोथ दीज वर्ड्स. मोस्ट ऑफ देम दे थिंक दैट लेसर इज अ कंपैरेटिव फॉर्म ऑफ लेस, बट दिस इज अ रॉन्ग नोशन. क्योंकि इसे ER है तो वो समझते कि ये कंपैरेटिव फॉर्म है. Actually, the less is a comparative form. So let us see the difference between less and lesser. Little, less, least. This is the degree form. Okay, little चा comparative काय आहे? less आणि least. Yes, तो less ये comparative form है, ये हमेशा याद रखना है. ओके, म्हणजे कमी, त्यापेक्षा कमी, आणि लीस्ट म्हणजे अतिशय कमी. कंपॅरेटिव्ह फॉर्म असल्यामुळे लेसला दॅन लागतं, पण लेसरला दॅन लागत नाही. वाय लेसर को दॅन नहीं लगता है? क्योंकि वो कंपैरेटिव नहीं है. यस, ये पहिला आपल्याला भेद, लेसर दॅन कभी नहीं बोलना है. सो द फर्स्ट थिंग यू हैव अंडरस्टूड. द सेकंड पॉइंट इज लेसर इज अपोजिट ऑफ अ ग्रेटर. लेसर का फिर क्या मतलब है? ऑफ लेस वैल्यू, ऑफ लेस इम्पॉर्टन्स, कमी महत्वाचे, कमी मोल असणारे. लेस हे अनकाउंटेबल नाउन्स बरोबर वापरलं जातं. इट रेफर्स टू क्वांटिटी, ओके. अनकाउंटेबल म्हणजे जे मोजता येत नाही. सपोज इफ आय से आय हॅव लेस मनी, कमी पैसे आहेत. आय ईट लेस, मी कमी जेवते. आय वॉन्ट लेस शुगर, मला कमी साखर हवी आहे. क्वांटिटी, प्रमाण. बट लेसर क्वालिटी के लिए होता है, ओके. क्वालिटी यानी क्वालिटी, क्वालिटी के लिए होता है. क्वालिटी, व्हेन आई रिमेंबर इन मराठी आई कैन टेल यू, ओके, क्वालिटी के बारे में. यस, म्हणजे कोई चीज का दर्जा कैसा है. यस, लेस, देखो लेस जो है इससे कोई आर्टिकल नहीं लगेगा, वेरी ऑब्वियस. अगर वो अनकाउंटेबल नाउन्स के साथ है तो उसे आर्टिकल, लेस टेक्स नो आर्टिकल, लेसर टेक्स आर्टिकल, ओके, उसे आर्टिकल लगता है. नाउ लेट अस रीड द सेंटेंसेस. देखो, जितने ज्यादा हम सेंटेंसेस पढ़ेंगे वी विल बी लाइक आवर कंसेप्ट बिकम्स वेरी क्लियर. द लेस द बेटर. हैव यू नोटिस्ड? बेटर ये कंपैरेटिव फॉर्म है और ये भी कंपैरेटिव फॉर्म है. सो बोथ आर कंपैरेटिव फॉर्म्स. दे रिटर्न्ड इन लेस देन एन आवर. एका तासापेक्षा कमी वेळेत ते परतले. नो वे शी इज लेस दॅन हर ब्रदर. कोणत्याही प्रकारे ती तिच्या भावापेक्षा कमी नाही. आय टेक लेस शुगर इन टी. मी कमी साखर घेते. It costs less than $100 or rupees. The elephant weighs less than whale. म्हणजे एलिफंटचं वजन एलिफंट व्हेल पेक्षा कमी असतं. बोथ आर मॅसिव्ह, दोनों भी प्रचंड है, बट
द एलिफेंट इज द लेसर ऑफ द टू. देखो लेसर यानी उससे कम वजन वाला है. आई चोज द लेसर इविल यानी जो कम खतरनाक है उसका चयन मैंने किया है. ह्यूमन थिंक्स एनिमल आर द लेसर बीइंग्स यानी एनिमल हमसे वैल्यू में कम है, हमसे कम महत्वपूर्ण है. और एक शब्द होता है लेसर. ओके, बट नोट द स्पेलिंग. ओके, द स्पेलिंग इज LESSOR. What does it mean? Lesser, owner of the asset granted on lease. Okay, owner यानी जो मालमत्ता का जो मालिक होता है, asset यानी मालमत्ता, granted on lease ऐसी मालमत्ता जिसे ग्रांट पर दिया हो. ओके, ग्रांटेड ऑन लीज यानी परमिशन दी है, लीज पर भाडे तत्वावर दिलेली मालमत्ता, उसे जो मालक होता है उसे हम लेसर बोलते हैं. और लेसी ज्याला आपण ती मालमत्ता दिलेली आहे तो. द वन हु पेज द रेंट टू लेसर या मालकाला लेसी हा काय करतो, रेंट देता है, भाडं देतो. लीज लेसर आणि लेसी या दोघांमध्ये जो करार होतो, किती दिवसांसाठी किती भाडं, दैट अग्रीमेंट ये जो पैक्ट होता है, एग्रीमेंट बिटवीन लेसर एंड लेसी, वो जो कॉन्ट्रॅक्ट होता है फॉर स्पेसिफिक पीरियड, दॅट इज कॉल्ड ॲज अ लीज. तुम्ही मोठ्या लोकांना बोलताना ऐकलं असेल लीजवर दिलेला आहे. ओके, लीज पर है ये प्रॉपर्टी. टेनंट और कुछ चीज है, काही शब्द याच्याशी संदर्भित. टेनंट म्हणजे भाडेकरू, रेंट म्हणजे भाडं, रेंटवर देणे, हायर करणे, टू लेट म्हणजे पण भाड्यावरती देणे आहे. ओके, वेरी इंपॉर्टेंट. नाउ द नेक्स्ट थर्ड थिंग वेरी इंपॉर्टेंट वी आर गोइंग टू लर्न, ये तो आपको याद रखनी पड़ेगी. लाई, लाइड, लाइड, लाई, ले, लेड, ले, लेड, लेड, झूठ बोलना. ना फर्स्ट लाई सभी को मालूम है. ओके, लाई, लाइड, लाइड. बघा त्याची दुसरी जी रूप आहे फक्त डी लावतो, याने खोटं बोलण्याची 3 रूप आहेत, वर्तमान काळ, पास्ट टेन्स अँड परफेक्ट पास्ट टेन्स, पास्ट पार्टिसिपल. यस, झूठ बोलना. ही इज लाइंग यानी वो झूठ बोल रहा है. ओके, डोंट लाई, खोटं काही बोलू नको. यस, पर दूसरा भी लाई ही है, पर इसका मतलब इससे पूरी तरह से अलग है आणि त्याचा पास्ट टेन्स एकदम वेगळा आहे. लाई, लेई, लेईन याने आडवे पडणे. ओके, पीपल लाई डाऊन देमसेल्व्स म्हणजे लोक आपली आडवी पडतात स्वतःहून. बरोबर आहे की नाही? येस, आय लाई डाऊन ऑन द टेबल और ऐसे आय लाई डाऊन ऑन द सोफा अँड वॉच टेलिव्हिजन म्हणजे मी सोफ्यावरती आडवी पडते आणि टेलिव्हिजन पाहते. माय मदर ले ऑन द बेड. ओके, म्हणजे ती बिस्तर पर पड़ी हुई है. नाउ द नेक्स्ट इज ले. ले, लेड, लेड. बी वेरी केयरफुल. ले को इट ऑलवेज टेक्स एन ऑब्जेक्ट. ले यानी जानबूझकर कोई चीज रखनी है. ओके, इथे कसं आडवे पडते, ती व्यक्ती स्वतःहून आडवी पडते किंवा एखादी गोष्ट तशीच पडलेली आहे, पर यहां पर हम कुछ चीज जानबूझकर केयरफुली रखते हैं. सो ले इट ऑलवेज टेक्स एन ऑब्जेक्ट. जैसे कि मैं कहती हूँ यू ले समथिंग डाउन, काहीतरी तुम्ही ठेवता. जैसे की मदर लेड द बेबी इन टू द क्रेडल, आईने बाळाला पाळण्यात ठेवले. ले द टेबल याने चल टेबल लाव बघू, म्हणजेच काय रे, आपण जसं जेवणाच्या दरम्यान ले द टेबल याने ताट वाटे घे बघू, ऐसा. ओके, तो ये तीनों जो शब्द है यू हैव टू बी, यू नो दिस वेरी वेल. कुछ एग्जाम्पल्स हम करते हैं सो यू विल अंडरस्टैंड इट बेटर. शैल आई डैश द टेबल, कौन सा वर्ड यूज करेंगे हम? ले. शैल आई ले द टेबल, टेबल लाओ का? डैश डाउन सेड द डॉक्टर, आडवे पड़ा, सो कौन सा लाई रहे? लाई डाउन. ओके, व्हाट यू विल लाई डाउन सेड द डॉक्टर. वंडरफुल वुडन फ्लोर वॉज डैश एट द एंट्रन्स. ओके, वॉज लेइंग, लाइंग. येस, म्हणजे तिकडे होती. वॉज लाइंग ॲट द एंट्रन्स. आय लव्ह टू डॅश ऑन बीच.
I love to lie. Yes, lie आएगा की मला बीच वरती असं पडायला झोपून राहायला आवडतं. Don't tell lie. ये lie आएगा, झूठ मत बोलिए. Why did you dash to me? Why did you lie to me? तुमने क्यों झूठ कहा? I dash on the grass and watched the stars. I watched. यहाँ past tense आया है तो यहाँ पर भी past tense आएगा. lie का past tense है lay. I lay on the grass and watched the stars. Mother dashed the baby in the cradle. Mother laid the baby in the cradle, or you should say into the cradle. She dashed on the bed watching TV. She lay on the bed watching television. Snow dashed on the road. Snow lay. Okay, बर्फ पडलेला आहे. Teacher told me to dash the book. देखो ऑब्जेक्ट है, काहीतरी ठेवायला सांगितलं आहे, तर इथे काय येणार आहे? To lay the books down. Yes. Now the next, mercifully, mercilessly, recognize, ignore, submissive, aggressive, greater, lesser. The police was beating him mercilessly. Inert, lacking power to move. The tank, once active in war, was lying broken and inert. Today, I am feeling inert.